खवट जाऊन याचं हे ना दिले कना काम करायला देतं सोडून नुसतं नाव ठेवतं, बाकी काही नाही. याला हानीन त्याला हानीन, ते पोलिसात जेव्हा दादागिरी ती लई दिवस चालत नसती. शेतकऱ्याला हान, धनगराचं वाटोळं कर, मराठ्यांचं वाटोळं कर, यामुळं नसतं. आमचे मागच सांगितलं आम्ही, त्यांनी हैदराबादचा JR काढला त्यावेळी जाहीर सांगितलं विखे पाटलांनी, फडणवीस साहेबांनी दिलं आरक्षण, म्हणजे JR दिला, कौतुक केलं, श्रेय त्यांना दिलं. प्रमाणपत्र बंद पाडले द्यायचे, काय उपयोग झाला देऊन? ते कागद काय खिचात घालून हिंडाव का JRचा? तसं तुम्ही बाकीच्याला वागता का? नाही. मराठ्यांविषयी एवढा द्वेष का? आणि तुम्ही शिंदेचं नाव काढलं, शिंदेला काय कमी सोडलं का? आम्ही मोर्चे कोणाच्या विरोधात होते, हे आंदोलन कोणाच्या विरोधात होतं? त्यांच्याच. त्यांना नाही एक सवय लागली, ती मोडली पाहिजे. त्यांना काय कोणी कोणाच्या घरी गेलेलं एकमेकाला भेटलेलं खपत नाही. आपल्या बुद्धीचे इतक्या मोठ्या लेवलच्या माणसाने उच्च मन ठेवलं पाहिजे. ती एकमेकाला भेटायला गेले, आता मला कोणी भेटायला लगेच जळणार, तुम्हाला कोणी भेटायला आलं आम्ही जळतो का? ज्याचं त्याचं कर्तृत्व असतं. आम्ही कर्तृत्व आमच्या समाजापुढं सिद्ध करून दाखवलं आहे. जसं ज्वालामुखीत जावं लागतं, जसं जाळात जावं लागतं, शुद्ध होऊन बाहेर यावं लागतं, तशा परीक्षा समाजासमोर आम्ही दिल्यात. म्हणून समाज आम्हाला मानतो, समाज आमच्याकडे येतो, नेते आमच्याकडे येतो. तुम्ही या ना, हे म्हणजे त्यांनाच कोण भेटतात, आम्हाला बोलीचा बळच. तुम्ही कामच करेन, तुम्हाला काय बोलायचं? एखादं लग्न नसतं का, आपण निमंत्रण देतो जेवायचं या म्हणून, आणि मग एखाद्याला नाही दिलं ते म्हणतो मला बोला ना, तुला बोलायचं नाही ना आम्हाला, तू काय जेवायला तो? म्हणजे असली सवय. माणसानं मनानं सन्मानानं निमंत्रण दिलं पाहिजे, या तसे कामं करा ना तुम्ही त्यांसारखे. ते प्रोटोकॉल तोडून कामं करतात. कोणता पण नेता